मुलांनो, आमच्या गणिताच्या वर्गात पुन्हा स्वागत आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी तुमच्या शाळेच्या बसकडे वेगवेगळ्या बाजूनी पाहिले आहे का? समोरून ते लहान दिसते, फक्त विंडशील्ड आणि हेडलाइट सारखे. बाजूने पाहिले तर सर्व खिडक्या आणि चाकांसह ते खूप लांब दिसते. आणि जर तुम्ही वरून पाहिले तर तुम्हाला फक्त छप्पर दिसते. आश्चर्यकारक नाही का? तीच बस, पण तुम्ही कुठे उभे राहात त्यानुसार ती वेगळी दिसते. आज आपण हेच शिकणार आहोत. आकारांचे वेगवेगळे दृश्ये आणि जाळी नावाची जादू. सपाट नमुने जे 3D आकारांमध्ये दुमडले जाऊ शकतात. जेव्हा आपण कोणत्याही त्रिमितीय वस्तूकडे पाहतो तेव्हा आपल्याला ती 3 मुख्य दृश्यांमधून दिसते. जेव्हा तुम्ही सरळ त्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते? बाजूचे दृश्य. डाव्या किंवा उजव्या बाजूने पाहिल्यावर जे दिसते ते. वरचे दृश्य. वरून पाहिल्यावर जे दिसते ते. चला काही उदाहरणे घेऊ. उदाहरण नंबर 1. स्कूल बस. समोर तुम्हाला मोठी काचेची खिडकी आणि बंपर दिसतो. बाजूला तुम्हाला सर्व खिडक्या एका ओळीत दिसतात आणि चाके दिसतात. वरती तुम्हाला छप्पर दिसते, कदाचित वरून दरवाजे देखील. उदाहरण नंबर 2. तुमच्या वर्गातील टेबल. टेबलाच्या पायांना आणि वरच्या कडांना समोर ठेवा. टेबलाच्या लांब कडा बाजूला करा. तुमच्या पुस्तकांनी आणि पेन्सिलने पृष्ठभागावर वरती ठेवा. तुमची पाण्याची बाटली पहा. समोरून, बाजूला आणि वरून ते कसे दिसते ते तुम्ही काढू शकता का? एका मजेदार अंदाज लावण्याच्या खेळाची वेळ. मी तुम्हाला एक घन फासासारखा आणि एक दंडगोलाकार चॉकच्या तुकड्यासारखा दाखवतो. तुम्ही अंदाज लावू शकता समोरचा देखावा कसा दिसतो. बाजूच्या दृश्याबद्दल काय आणि वरचे दृश्य. येथे एक इशारा आहे. समोरचा भाग उंची आणि रुंदी दाखवतो. बाजूचा दृश्य लांबी आणि उंची दर्शवितो. वरचा दृश्य लांबी आणि रुंदी दाखवतो. तुम्ही रेल्वे ट्रॅक पाहिला आहे का? दूरवरून पाहिल्यास ते एकमेकांना भेटतात असे दिसते, पण प्रत्यक्ष जीवनात ते एकमेकांना भेटत नाहीत. ते समांतर असतात. यालाच दृष्टिकोन म्हणतात. एकच वस्तू वेगवेगळ्या कोनातून वेगळी दिसते. गणित आपल्याला डोळ्यांच्या या युक्त्या समजून घेण्यास मदत करते. सर्व वस्तू क्यूब्स किंवा सिलेंडर्स सारख्या व्यवस्थित नसतात. काही आकार अनियमित असतात, म्हणजेच त्यांना सरळ बाजू किंवा परिपूर्ण कोपरे नसतात, जसे की चौरस किंवा वर्तुळे. उदाहरणे: ढग, खडक, एक पान, पाण्याचे डबके. समोरून, बाजूला किंवा वरून पाहिल्यास ते खूप वेगळे दिसतात. जमिनीवरून एक पान घ्या. वरून पाहिल्यास तुम्हाला त्याचा पूर्ण सुंदर आकार दिसतो. बाजूच्या दृश्यातून तुम्हाला फक्त पातळ कडा किंवा देठ दिसू शकेल. आश्चर्याची गोष्ट आहे ना?
वेगवेगळ्या दृश्यांमुळे आपल्याला एकाच वस्तूबद्दल वेगवेगळी माहिती मिळते. आता आपण काहीतरी जादूचे जाळे शिकूया. नेट म्हणजे काय? जाळी ही एक सपाट आकाराची असते. ती दुमडून त्रिमितीय घनता बनवता येते. चला काही उदाहरणे पाहू. एक घन फासासारखा. त्याची जाळी एकत्र जोडलेल्या 6 चौरसांपासून बनलेली असते. एका घन आकाराच्या बोटांच्या पेठीसारखे जाळ्यांचे जाळे 6 आयत असते. एका दंडगोलाकाराची ड्रम किंवा खडू सारखी जाळी 2 वर्तुळे अधिक 1 आयत असते. एक शंकू आईस्क्रीम शंकू सारखा. त्याची जाळी 1 वर्तुळ अधिक 1 वक्र कागदाचा तुकडा 1 भाग आहे. एका पिरॅमिडची जाळी 1 चौरस अधिक 4 त्रिकोणांची असते. जेव्हा तुम्ही हे जाळे परत घडी करता तेव्हा ते आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या घन आकारात बदलतात. जादू बरोबर? चला स्वतः प्रयत्न करूया. एक रिकामा टूथपेस्ट बॉक्स घ्या. तो त्याच्या कडांवरून काळजीपूर्वक उघडा. तुम्हाला काय दिसते? वेगवेगळ्या आयतांसह एक सपाट पृष्ठभाग. हीच त्या पेटीची जाळी आहे. नंबर 2. गोड पेटी किंवा बुटाच्या पेटीसहही असेच करून पहा. ते उघडा, त्याची जाळी तुमच्या वहीत काढा आणि चेहरे रंगवा. आता जाळी परत घडी करा. पहा, ती पुन्हा एकदा घन पेटी बनते. सपाट ते घन अगदी एखाद्या जादूच्या युक्तीप्रमाणे. मुलांनो, आजूबाजूला पहा. जाळी सगळीकडे आहे. 6 चौरसांपासून बनलेला फासा. आयताकृती आणि चौकोनी आकाराचे दुधाचे डबे. एक आईस्क्रीम कोन, 1 वर्तुळ अधिक 1 वक्र तुकडा. एका ढोलात 2 वर्तुळे अधिक 1 आयत. आपल्या सभोवतालच्या सपाट नमुन्यांमुळे त्रिमितीय वस्तू कशा तयार होतात ते पहा. वा मुलांनो, आजचा प्रवास किती मजेदार आहे. आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. वस्तू समोरून, बाजूला किंवा वरच्या दृश्यापेक्षा खूप वेगळ्या दिसू शकतात. जाळी म्हणजे एक सपाट नमुना जो घन पदार्थात दुमडतो. घन रूप, दंडगोलाकार, शंकू आणि पिरॅमिड सारखे घन पदार्थ आपल्या सभोवताली असतात. ढग, खडक आणि पाने यांसारखे अनियमित आकार देखील अस्तित्वात आहेत. गणित सर्वत्र आहे. खेळणी, पेट्या, कोन, ड्रम आणि अगदी खेळाच्या मैदानातही. मुलांनो, गणित हे फक्त पुस्तकांमध्येच नाही, तर आपण जग कसे पाहतो, वरून, बाजूने किंवा समोरून, त्यातही आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बॉक्स उघडाल किंवा तुमच्या टॉय बसची खेळाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही आधीच खऱ्या गणित तज्ञासारखा विचार करत आहात.
पुढच्या वर्गात भेटूया गणिताच्या अधिक रोमांचक जादूसह.